दुसरीकडे एपीएमसी मार्केटमधील भाज्यांच्या दरावर युद्धाचा परिणाम झालेला आहे। बाजारपेठेतील भाज्या स्वस्त झालेल्या आहेत, निर्यात होत नाहीये, त्यामुळे आता दर कमी झाले असल्याचं देखील बघायला मिळत आहे। नवी मुंबईमधल्या एपीएमसी मार्केटमधील भाज्यांच्या दरावरती युद्धाचा परिणाम झाला असल्याचं बघायला मिळत आहे। भाज्या या ठिकाणी स्वस्त झालेल्या आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊया। थेट मार्केटमधून आमचे प्रतिनिधी रवी खरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवी, आपण पाहतोय युद्धाचा मोठा फटका हा आता बसण्यास सुरुवात झालेली आहे। भाज्या देखील स्वस्त झालेल्या आहेत। काय नेमकं या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांचं म्हणणं आहे? नक्कीच सेजल, आपण पाहतो की युद्धाचा जो परिणाम आहे तो सध्या नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत देखील आपणास पाहायला मिळत आहे। मी सध्या नवी मुंबईच्या भाजी मार्केट मध्ये आहे। आपण पाहतो की या ज्या भाज्या आहेत, शिमला मिरची असेल, शिमला मिरची जे दर आहे ते आधी 50 रुपये प्रति किलो होते, ते आता 40 रुपयावरती आलेले आहेत। अशा प्रकारे प्रत्येक भाज्यांचे जे दर आहेत ते 10 ते 12 रुपये सध्या उतरलेले आहेत। खरं तर इथूनच ज्या भाज्या आहेत त्या निर्यात होऊन या बाहेरगावी जात असतात, मात्र निर्यात आता होत नसल्या कारणाने यांचे दर आहे ते सध्या कोसळलेले आहेत, अर्थात स्वस्त झालेले आहेत। आपण पाहतो की दुसऱ्यामध्ये काकडी असेल किंवा गाजर असेल, यांचे जे दर आहेत ते 10-10 रुपयाने स्वस्त झालेले आहेत। व त्यामध्ये आपण पाहतोय की ज्या ऑर्गॅनिक ज्या भाज्या आहेत, म्हणजे ब्रोकली असेल, ती 200 रुपये जी प्रति किलो होती ती आता 50 रुपया प्रति किलोवरती आलेली आहे। अशा प्रकारे भाज्यांचे दर आहे ते सध्या आता आपण पाहतो की स्वस्त झालेले आहेत, कोसळलेले आहेत। आणि आपण पाहतो की एपीएमसी बाजारपेठेत सगळा सुकाट पाहायला मिळत आहे। व खरं तर युद्धाचा परिणाम सध्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर इंधन देखील वाढेल अशी भीती आहे, त्यामुळे सध्या नागरिक देखील सध्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र युद्धाचा जो परिणाम आहे तो सध्या एपीएमसी बाजारपेठ आहे त्या भाज्यांवरती झालेला आहे। आपण पाहतो की इथूनच निर्यात केला जातो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर भाज्यांच्या दरावर युद्धाचा परिणाम झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। भाजीपाला स्वस्त झालाय।